हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्याला कटिंग करायचं आहे फोर टक्स योगपट्टीवाला ब्लाऊज। बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आल्या, मी ज्यावेळेस फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलं तर मला बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण आल्या की ताई योगपट्टीवाला फोर टक्स दाखवा म्हणून, ह्या साईजचं दाखवा त्या साईजचं दाखवा। तर त्याच्यापेक्षा आपण संपूर्ण साईजच्या फोर टक्स योगपट्टीवाला ब्लाऊज जो आहे ना तो बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने हा घेतलेला आहे। तर आपण सगळ्यात पहिलं सिंगलच कटिंग करणार आहोत, म्हणजे वरचा बॅक पार्ट कट करून घेऊ सर्वात पहिलं आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे तो कट करून घेऊ। तर इथं सगळ्यात पहिलं आपल्याला जी काय उंची टाकून घ्यायची आहे, एकदम सोपी पद्धत आहे, सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी याच्या आधीचे पण आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघावा। इथून बघा, आपण इथून उंची घ्यायची आपल्याला। आजचा आपण जी काही स्टार्टिंग आहे ती आपली आहे 28 साईज, एकदम 28 साईजपासून आपण फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। योगपट्टीवालं फोर टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने करायचं म्हणून। तर इथे बघा, उंची मी 12.5 इंच प्लस 1 इंच 13.5 इंच ठेवणार आहे। इथे तुम्हाला उंची जर 13 इंच घ्यायची असेल तर मग 14 इंचावर मार्किंग करून घ्या। मी इथं 12.5 इंच प्लस 1 इंचावर मार्किंग करून घेतलं, 13.5 इंच। संपूर्ण उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। ही लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर। तर मी शोल्डर जे आहे ते ठेवणार आहे 5.5 इंच संपूर्ण। जी गळा मुंढा उंची आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे 5.25 इंच। पुन्हा एकदा 5.25 इंच मोजून घ्यायचं। आता इथे पण आपण सरळ लाईन ओढून घेऊ। ही आपली मुंढा उंची झाली। याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग। तर 28 ची छाती आहे, तर 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चोक 28 बघा। त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपण हे ठेवायचं आहे 1.5 इंच किंवा 2 इंच। तुम्ही शिलाई मार्जिन हे तुमच्या चॉईसवर ठेवा। तुम्हाला 1.5 इंच ठेवायचं असेल तर 1.5 ठेवा, तुम्हाला जर 2 इंच ठेवायचं असेल तर 2 इंच ठेवा। आता इथं सरळ लाईन ओढून घेऊ आपण, इकडं पण सरळ लाईन खाली ओढून घ्यायची। अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस बॉक्स काढून घेतला, आता हा इथून या पट्टीचा वापर करून आपण या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे मोंढ्याला। तर आपला मोंढाचा आकार झाला या पद्धतीने। आता दिल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची गळा रुंदी। तर गळा रुंदी ही घ्यायच्या आधी, गळा रुंदी ही शक्यतो मोजायचीच नाही। गळा रुंदी जी आहे ती इथे जेवढी पण राहील तेवढी घ्यायची। या मापामध्ये आपल्याला, आपण इथं 5.25चं शोल्डर घेतलंय, इथे चॉईसनुसार शोल्डर पट्टी ठरवायची अगोदर तुम्हाला किती ठेवायची आहे म्हणून। तर मला शोल्डर पट्टी ही 2 इंच ठेवायची आहे, तर मी इथं 2.5 इंचावर मार्क करून घेते। आपली गळा रुंदी जी आहे ती किती राहिली शिल्लक, तर 2.25 इंच। इथं तुमची गळा रुंदी किती पण शिल्लक असेल तर तरी चालते, अगदी 1.5 इंचापर्यंत असली तरीही चालेल, काही अडचण नाही आहे। जेवढी पण राहील तेवढी ठेवायची। इथं आपण 2.5 इंचावर मार्किंग केलं। जर तुम्हाला शोल्डर पट्टी ही 2.25 इंच ठेवायची आहे तर 2.25-3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, अर्धा इंच मिळून घ्यायचं। तर ही आपण गळा रुंदी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायची आहे मागचा गळा। तर मी मागचा गळा टाकून घेते 9.5 इंच, 2.5 इंच किंवा 2.25 इंचाचंच आपण खालून गळा रुंदीचं मार्किंग ठेवू, कारण सर्वात लहान साईज आहे तर मग गळा जास्त पसरायला नको। जर तुम्हाला गळा पसरून आवडत असेल तर मग तुम्ही पसरून गळा घेऊ शकता, बाहेरून गळा हा टाकू शकता। अशा पद्धतीने बाहेरून घ्यायचा थोडासा। तर मी इथं नाही घेतला तर बघू शकता, पण ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सांगते। पूर्ण गळा जो आहे तो असा जवळजवळ 3 इंच 4 इंच याच्या खालूनच जो गळा आहे ना तो असा नॉर्मल बाहेरून घ्यायचा आहे। जास्त वरतून गळा घ्यायला सुरुवात नाही करायची, कारण लहान साईजमध्ये काय होतं, बऱ्याच वेळा इकडे जो भाग आहे बघा आपला मुंढ्याला जो राऊंड देतो इकडनं,
हा जास्त पसरट होतो आणि बऱ्याच मैत्रिणींचे शोल्डरसुद्धा उतरतात। यामुळं इथून खालूनच आपल्याला ही जो गळा आहे पसरायचा असेल तर या पद्धतीने खालूनच गळा हा असा पसरवायचा आहे। तर इथं बघू शकता आपला बॅक पार्ट हा रेडी आहे। इथं जर तुम्हाला वाटत असेल की आपण कशीही कटिंग करा तरी पण माझं शोल्डरच उतरतं, तर तुम्हाला इथे या पद्धतीने गळ्याच्या साईडनी जी काही शोल्डर आहे ते अशा पद्धतीने डाऊन करून तिरकी लाईन कट करून टाकायची आहे। आता मी इथं सगळ्यात पहिलं कट करून घेते हा बॅक पार्ट, त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊ। व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही कमेंट केल्यानंतर व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटतं। आता इथं आपला बॅक पार्ट हा रेडी आहे। व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। बऱ्याच वेळा काय होतं, व्हिडिओ बघता बघता आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं राहून जातं, तर मग त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा। इथे बॅक पार्ट आपण काढून घेतला, तर आता हा बॅक पार्ट आपल्याला इकडनं ठेवून घ्यायचा आहे। आता ह्या साईडने आपल्याला बघा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून लाईन ओढून घ्यायची। इथं ही लाईन ओढून घ्यायची आपल्याला इथं। त्याच्यानंतरच आपण फ्रंट पार्ट जो आहे तो त्याचं मार्किंग करून घेणार आहे। ही लाईन आपण ओढून घेतली। आता ही जी लाईन ओढून घेतली त्याच्या बाहेरून त्याच्या लाईनिंग मध्येच आपल्याला इथे हा बॅक पार्ट जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आखून घेतल्यानंतर आता हा साईडला ठेवून देऊ आपण। याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं मोंढ्याचा राऊंड व्यवस्थित काढून घ्यायचा बघा, कारण की आपण जो मोंढ्याचा राऊंड घेतला तो होता बॅक पार्टचा, आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा। आता इथे आतमध्ये अर्धा इंच घ्या आणि ही लाईनिंग इथे वर जोडून द्या। त्याच्यानंतर आतमधला मोंढ्याचा शेप देऊन घ्या। तर ही जी पट्टी आहे या पट्टीचा वापर करून अशा पद्धतीने 1 इंच अंतर घेतलं, 1 इंच अंतर घ्यायचं इथून आणि इथून हा शेप देऊन घ्यायचा। आता हा घ्यायचा नाहीये कारण की हा बॅक पार्टचा होता, आता आपण हा फ्रंट पार्टचा काढून घेतलेला आहे। आता शोल्डर ज्या पद्धतीने आपली गळारुंदी निघली होती तीच गळारुंदी आपण इथं टाकून घेऊ। तेवढंच मार्किंग आपल्याला इथं ठेवून घ्यायचं। अशा पद्धतीने झालेला आहे। आता इथं घ्यायचा पुढचा गळा टाकून, तर मी पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंचावर टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकून घ्यायचा आहे। गळारुंदी मी 2.25 इंचच ठेवली। हे जे आपण अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे इकडनं हा भाग सोडूनच द्यायचा। जे काय आपण मार्किंग घेतो या लाईनिंग पासूनच आपल्याला घ्यायचं आहे। आता इथून बॉक्स काढून घ्यायचा आणि पुढचा गळ्याचा शेप देऊन घेऊ आपण। अशा पद्धतीने शेप आपण हा देऊन घेतला। योगपट्टीचं माप टाकायचंय तर ते मी टाकते 2 इंचावरती। सरळ लाईन ओढून घेऊ आपण। हा पॉइंट तो पॉइंट 2 इंचाचा काढून घेतला। आता इथून 1.25 इंच घ्या किंवा अर्धा इंच घ्या, अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा। ही झाली आपली योगपट्टीचं मार्किंग। आता आपल्याला 4 डॉट कसे द्यायचे ते बघू। 4 डॉट्स मारण्यासाठी इथे छातीचा
10वा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर 28 छाती आहे, 28 छातीचा 10वा भाग येतो 2.8 इंच. 2.8 म्हणजे जवळजवळ 2.25 इंच. तर मग आपण इथे 3 इंचावर मार्किंग करून घेऊ. 3.25 इंच घेऊ, अर्धा इंच मिळवून घेऊ. 3.25 इंचावरती हा पॉईंट मी इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घेऊ. ह्या साईडनी अर्धा इंच आणि ह्या साईडनी अर्धा इंच. वरच्या साईडला 1.5 इंचाचं एक पॉईंट घ्यायचं आहे आपल्याला. इथे पण 3.25 इंचाचा पॉईंट घ्यायचा. आता ही सरळ लाईन आपण इथे ओढून घेऊ. बघा, या पद्धतीने हा आपला इथे टक्स तयार होणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण कटिंग बघितलं आजचं, बघत आहोत. आता इथे एक टक झाला आपला, बाकीचे 3 टक्स जे आहेत ते पण या पद्धतीने टाकून घ्यायचे. तर 1.5 इंचावरती हा टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला. ह्या साईडनी पण 1.5 इंच आणि ह्या साईडनीही 1.5 इंच. तर जो वरचा टक्स असतो तो आपण 2.5 इंचावर घेणार आहे. त्याच्यानंतर हे तिरके टक्स अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आपल्याला. बघा, या पद्धतीने हा हे टक्स आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायचे. तर या पद्धतीने हे 4ही टक्स आपले टाकून झालेले आहेत. जी योकपट्टी आहे ती आपल्याला 1.25 इंचाने खालून वाढवून घ्यायची आहे. ती आपण लगेचच वाढवून घेऊ नंतर ना वाढवण्यापेक्षा, कारण की आपण बॅक पार्ट जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे आणि खाली पण आपला पेपर शिल्लक आहे. आपण तसं डायरेक्टली ब्लाऊजवरतीच वाढवतो. तर इथं हे 1.25 इंच वाढवलं. आता इथे बघा, हे 1.25 इंच योकपट्टीमध्ये ही वेगळं आहे. तर ज्यावेळेस आपण हे ब्लाऊजवरती वाढवतो, बरोबर, हे बघा, आता इथे आपल्याला हे जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे, हे अर्धा इंच वाढवलेलं, हे अर्धा इंच वाढवलेलं, हे आपल्याला कमी पडेल ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस. तर आपण ह्या साईडनी नॉर्मल अर्धा इंच वाढवून घेऊ आणि ह्या साईडनी सुद्धा वाढवून घेऊ. हे बघा, या पद्धतीने अर्धा इंच. आता हा जो अर्धा इंच आहे हा झाला 1 इंच. तर अर्धा इंच आपण अगोदरच इकडनं वाढवलेलं, परत अर्धा इंच इकडनं वाढवलेलं. आता राहिला हा खालचा अर्धा इंच, तर तो आपल्या योकपट्टीमध्ये कव्हर होऊन जाईल आणि इथं सुद्धा. तर त्यामुळे तुमचा पार्ट जो आहे तो अजिबात कमी पडणार नाही स्टिचिंग करताना. तर तुम्ही नॉर्मल खाली ही जी योकपट्टी आहे, ही जो आपला पार्ट आहे हा थोडासा खाली वाढवून घ्यायचा. अशा पद्धतीने, आणि हा जो पॉइंट आहे तो खालून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. योकपट्टी आहे अशीच ठेवायची. आता याला कट करून घेऊ. ही पण लाईनिंग इकडे ओढून घेऊ आपण, अर्धा इंच वाढवलेला. आता हे कट करून घ्यायचं आपल्याला. योकपट्टी पण वेगळी करून घेऊ आपण. बघा, ही योकपट्टी आपण वेगळी करून घेतली. त्याच्यानंतर हा जो इथं वाढवलेला पॉइंट आहे हा आपल्याला इकडे जोडून घ्यायचा आहे खाली. जर तुम्हाला गळा पसरट आवडत असेल पुढून, तर तुम्हाला हे तिरकं लाईन घेण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली या पद्धतीने सरळ कट केलं तरीही चालेल. पण जर तुम्हाला गळा पसरट आवडत नसेल तर या पद्धतीने तिरका कट करून टाकायचं याला. हे बघा, आता इथे हे कट करून घेऊ आपण. फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा गळा कट करून टाकू आपण.
तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हा योगपट्टीवाला असलेला 4 टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग केला तुम्ही बघितला. खूप सोपी पद्धत आहे याला. आता तुम्हाला प्रश्न पडेल तर स्टिचिंगसुद्धा आपण लवकरच त्याचा व्हिडिओ बनवू. जशी जशी साईज पुढे येईल त्या पद्धतीने याचा स्टिचिंगचा पण एक व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.